असं म्हटलं जातं की राजा दशरथ यांना संतती नव्हती, म्हणून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि श्रीरामांचा जन्म झाला. पण ही कथा एवढी साधी नाही. खरं तर हे एक दैवी नियोजन होतं, ज्यामध्ये भगवान विष्णूंचा अवतार घडवून आणण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव, इंद्र आणि अग्निदेव यांनी एक भूमिका बजावली होती. त्रेतायुगात रावणाच्या अत्याचारांमुळे पृथ्वीवरील ऋषीमुनी आणि देव संकटात होते. तेव्हा सर्व देवांनी श्री विष्णूंना प्रार्थना केली की त्यांनी पृथ्वीवर जन्म घेऊन या अधर्माचा नाश करावा. दुसरीकडे अयोध्येचे राजा दशरथ पुत्र संततीसाठी व्याकुळ होते. अशा परिस्थितीत ऋषी वशिष्ठांच्या सल्ल्याने त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाच्या अग्नीमधूनच अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी दशरथांना पायस म्हणजेच एक दिव्य खीर दिली. या पायसचा अर्धा भाग कौसल्या राणीने घेतला आणि त्यांच्यापासून श्रीरामांचा जन्म झाला. परंतु हा यज्ञ फक्त दशरथाच्या पुत्रप्राप्तीसाठी नव्हता, तर श्री विष्णूंचा पृथ्वीवर अवतार घडवून आणण्यासाठी हे एक माध्यम होते. त्यामुळेच रामायण ही फक्त एक कथा नाही, तर एक दैवी लीला मानली जाते, जिची सुरुवात एका अद्भुत घटनेने झाली होती. बाकी हा किस्सा तुम्हाला यापूर्वी माहिती होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.